गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना थंडीच्या हार्दिक शुभेच्छा. भयंकर थंडी पडली यावर्षी. 15-20 दिवस झालं कंटिन्यू थंडी आणि चांगलं टेम्परेचर 8-9 टेम्परेचर कंटिन्यू आहे. आपण आलो होतो रानात, आपल्यालाच कांदा भिजवायच्यात. त्यासाठी आपण आलो होतो इकडं. वाल एक बंद करायचा होता, दिसतं का वाल? हा वाल बंद करायचा. पाठीमागं गहू एकदम जोरात आलाय. गावासाठी एकदम पोषक वातावरण आहे बघा. गहू, हरभरा एकदम पोषक वातावरण. आता मागच्या रविवारी आपण फवारणी केली होती कांद्यावर, हरभऱ्यावर. काय परिणाम आहे काय ते पण बघू. ही काही कांदे काल चुलत्यांचे आहेत आपले, भिजून झाले त्यांचा ते वाल बंद करायचा आहे. आपल्याला कांद्याला काही एवढं पाणी खापणार नाही, त्याच्यामुळं खोडव्यावरती आपण तो पाठीमागं दिसतोय. नाही तो नाही ह्याच्या मागे बहुतेक, ह्याच्या पाठीमागे आपला खोडवा. तर त्याच्यावर थोडंसं पाणी सोडून देऊ, कारण अख्खं पाणी काय आपल्याला तिकडे खापणार नाही. आणि राहिलेलं घेऊन पटपट भिजवून टाकू. हे आपल्या इनामातला ऊस बघा. काय करणार, तोडच आहे ना 265ला. कसं तरी 86 निघून गेला आपला 1 तारखेला. आज 20 तारीख आली, 20 दिवस झाले. आता काय याला उत्पन्न मिळणार आहे का? एक दिवस जातोय वायाला, त्याच्यामुळे उत्पन्नावरती लय फरक पडतो. आपल्याला नंतर पाईप पण काढून ठेवायचे. ते जे आपली नळी टाकली होती ते तिथून कट करून पाईप 3 सॉकेट झाली, 3 वेळा पाईप कापला आपण. ठीक आहे, तिथं आता कट करून हा पाईप ओढून घ्यावा लागेल. कधी आता भिजावणं तर नाहीच, वाळलाय बरं का, पण भिजवायला नकोच. काय होतं, कधी कुठल्या क्षणाला समजा तोड आलीच, चिडवायला आपण फोन करू तर मग अडचण येऊन जाईल. त्यासाठी दोन्ही ते पाईप काढून ठेवू. त्याला वेळ नको व्हायला घालवायला. 9 वाजत आलेत, लाईट 2:45लाच जाते आणि पाणी कमी घेऊन भिजवावं लागते. त्याच्यामुळे उरकायला पाहिजे. ते पलीकडे तुम्ही बघू शकता झेंडूची इकडे एअर का निघतोय, चालू आहे काय मोटर? बरं बघू, पहिलं खोडवेल तिकडं खोलू, त्याच्यानंतर हे बंद करू. इन केस समजा त्यांनी त्यांची केली होती मोटर चालू वगैरे झाली तर पाईपलाईनला फटका बसेल. 8-9 टोळे आहेत जवळपास, पण काय ऊस काय उरकत नाही आहे. आपला खोडवा काय लोक बांध तरी ठेवतात का जायला? सण जायचं. अरे बापरे, इकडं पाणी चालूच होतं. कसं काय? वाल चालूच होता, त्याच्यामुळे इकडं पाणी आलं असेल, बघितलंच नाही. वाल तर बंद केलाय. बघा, ह्यांनी गहू पेरला, ह्यांचा गहू झाला आणि आपलं या अडकलं खोडवा. बापरे, त्यांची अजून बघा लागणच गेली नाही 86ची. कशी दिसते बघितली का? तुम्हाला लक्षात येणार नाही, पण 86 त्याचं वय एकदा निघून गेलं ना की त्याचा नूरच पार जातो. चला वाल चालू करू. मागच्या रविवारी हरभऱ्यावर फवारणी घेतलेली, फुटवा कुठंतरी चालू झालेला दिसतोय, पण उंची काय अजून वाढा नाही जशी पाहिजे तशी. मला वाटतं आज ह्याला भिजवून घ्यावं, कारण जमीन त्या टाईपची नाही आहे. जर आज भिजवलं ना थोडंसं बरं पडेल. उचलाय पाहिजे हरभरा जोरात. पण ह्या मला वाटतं रानात हरभरा काय एवढा खास येत नाही, असं एकंदरीत मला चित्र जाणवलं. खायला पण नाही आपण अजून काय हरभऱ्याला टाकलं. चला, वेळ नको व्हायला घालवाय, आलोय आपण. बघू, आज भिजवून टाकू. कांद्याची काय परिस्थिती बघू. नाश्ता करून आलोय. पोपटांचे आवाज. अरे वा, खुरपून झालाय बघा सगळा कांदा आपला. फवारणीचा काहीतरी थोडासा इम्पॅक्ट जाणवतोय.
हे बघा, थोडी तरतरी वगैरे आल्यासारखी दिसते कांद्याला. काहीतरी परिणाम होणारच की. आणि खुरापला जरा खत टाकायला पाहिजे होतं, पण हे काय होतं, खत टाकायला असं इसकडून चालत नाही, असं प्रत्येक सरी टाकावं लागेल. आणि लाईट लवकर असल्या कारणानं ते काही गणित जुळा नाही. बघू परत पुढच्या रविवारी एखादी फवारणी घेऊ. अजून फवारण्याच घेऊ 5-6. आईने एकटीनंच खुरापला सगळा. तिला सांगितलं होतं बाया घेऊ, काय नाही ऐकलं, एकटीनंच खुरापला. आता जरा खुरापल्यामुळे तणबिन कमी झाले, हालल जरा. चला चालू करू मोटर. पाईप न्यावं लागेल, पाईप जोडून घ्यावं लागेल. हे आपल्या इकडं लसूण आहे, पाईप जोडून घेऊ एल्बो. आणि ते कांदा भिजवाय चालू केलेत मित्रांनो. हे 1-2 साऱ्याचं एक पाडगं झालेलं आहे, त्याच्यानंतर पलीकडचं एक पाडगं झालं नाही. तिसऱ्या पाडग्यावर पाणी घेतलं आहे, 2 खंड झाली आणि लाईट गेली बघा. आता वाजलेत किती, साधारणतः 11 वाजलेत. 11 वाजले आणि लाईट गेली. जरा तिथं जाऊन बघून येतो, लाईटच गेली का आपला ॲटो बिटो पडलाय, बघून येतो. असं भिजवणं चाललं आहे एकंदरीत. चला बघून येऊ लाईट आहे का गेली. आणि मागच्या रविवारी आपण फवारणी घेतली होती, त्याच्यामुळं कांद्यावर जरा परिणाम जाणवतो बरं का. जरा तजेल झालेत कांदे, आता खुरपणी पण झाली. बघून येऊ लाईट आहे का काय. गावाकडं आलो आहे मित्रांनो आपण गाण्यात, आणि समाधानकारक वाढ आहे. आता इथं पण थोडंसं डावका राहिला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. झूम करून दाखवतो मला. तो तिथं जे दिसतंय का नाही, तिथं बघू आपण. परत गहू टाकू आता. पण एकंदरीत थंडी चांगली असल्या कारणानं वाढ एकदम चांगली आहे. हे बघू शकता, अशी वाढ आहे. गहू नंतर जे इसकडलं होतं आपण भिजावताना, त्याचा काय फायदा कुठं दिसा नाही पाखरांनी बरंच. कारण समजा इकडं बोंड्या वगैरे पडलं असतं, बोंड्यावर गहू उगावलं असतं, पण बोंड्यावर काय कुठं गहू उगावलेला दिसत नाहीत. 2 अशा मध्ये पण कुठं दिसत नाही. 2 ओळींच्या मध्ये समजा जर गहू उगावला असता तर आपण म्हणलं असतं की चला ईस काढल्यापैकी काहीतरी उगावलं. 3-4 किलो ईस काढलं, पण त्याचा काय परिणाम जास्त असा झाला नाही असं वाटतंय मला. इथं बघा, हे बुंड केवढीच झाले, आता एकदम चपटं झाले बुंड. पहिलं पाणी काय झालं, बुडकीन हे असल्यामुळं सगळं तेठलंच गेलं. पण ठीक आहे, एकंदरीत समाधानकारक वाढ आहे. आता शुक्रवारी मला वाटतं हे भिजवावं. शुक्रवारी भिजवून तण अजून काय एवढं दिसत नाही बरं का, मोठं असं काय कुठं तण दिसत नाही. जवळून बघितलं ना, तण काय असं काय कुठं एवढं वाटत नाही. बघू सोमवारी नाही तर मंगळवारी मग हे इथंच आपलं जरा एवढं तुटाळ झालं आहे. बघू आपण परत गहू टाकू याच्यात, दुसऱ्या पाण्याला भिजवून घेऊ. बाकी एकंदर वाढ समाधानकारक आहे. दुसरं पाणी झाल्यानंतर, वापसा आल्यानंतर खत फवारणी करू तणनाशकाची. त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याला आपण युरियाचा एक डोस देऊ. चला.